एक मिनिट, पारूचा फोन. हा पारू बोल. आम्ही निघालोच आहोत, दवाखान्यात याल. आदित्य सर, लई आनंदाची बातमी आहे. काय झालं? आजींची तब्येत ठीक झाली आता. डॉक्टरांनी सांगितलं आपण आजीला घरी घेऊन जाऊ शकतो. दॅट्स अ ग्रेट न्यूज. आम्ही पोहोचतोच, दवाखान्यात पोहोचतो. नाही नको, इथं बाकी समधी माणसं आहेत. आम्ही आजीला घरी घेऊन येतो, तुम्ही सरळ घरीच या. हा, पटदिशी या. ओके 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 ठीक आहे, चालेल. आम्ही डायरेक्ट घरी येतो. हा, बाय बाय. काय काय झालं काय? आजीची तब्येत आता जरा नॉर्मल आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिलाय. तो मुलगा भेटला ना, मग या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळेल. मी काही झालं तरी आजी आणि त्या मुलाची भेट घडूनच राहणार आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. येतो. चल आम्ही येतो. चल. आजी, आजी, तुम्हाला माझ्या हातचं सूप आवडतं ना? घरी गेल्यावर तुम्हाला सूप बनवून देते, म्हणजे अजून ठणठणीत व्हाल. हा, हो ना आई, तू खरंच खूप चेंज झालीस. तुला जरा तरी कल्पना आहे तू दादाला केवढं दुखावलंयस याची? हा, अगं जो आदित्य तुझी करोडोची प्रॉपर्टी सांभाळत होता, त्याला काही लाखभर रुपयांसाठी एवढा विश्वास दाखवलास त्याच्यावर. ते काही असं कसं वागू शकते का? बरं आईचं जाऊ दे, बिझनेस वुमन आहेस ना तू. एखादी बिझनेस वुमन अशी वागू शकते? एकदम शांत हो जरा. बस बस बस, तू आधी ऐक. प्रीतम, हे बघ, आईने जो निर्णय घेतला असेल तो पूर्ण विचार करूनच घेतला असेल. सहजासहजी चुकीचा निर्णय नाही घेणार ती. नाही बाबा, दादाने स्वतःच्या खाजगी कामासाठी कंपनीचे पैसे वापरले असतील असं तुला कसं वाटू शकतं आई? तू मला सांगू नकोस माझा मुलगा कसा आहे ते. आणि मला पूर्ण खात्री आहे की आदित्य कंपनीचे पैसे खाजगी कामासाठी वापरणार नाही, पण गरज माणसाला काहीही करायला भाग पाडते. आज मला फक्त त्याच्या डोळ्यात अजूनही स्वाभिमान बाकी आहे की नाही हे बघायचं होतं. आणि दुसरी गोष्ट, आदित्य आत्ता ज्या लोकांबरोबर काम करतोय त्यांचा आदित्यबद्दल झालेला गैरसमज दूर करणं मला गरजेचं वाटलं. आई, हे एवढं सगळं मला खरंच माहित नव्हतं. आय एम सॉरी.